नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन आता रूममध्ये आहे. अर्जुन मात्र आता एक परफेक्ट बाबा कस बनायचे आहे याचे काही व्हिडिओ इंटरनेटवर पाहत असतो ऐकत असतो. तेव्हा सायली विचारते की काय झालं, आजकाल फारच तुम्ही मोबाईल बघतात, म्हणजे असे कोणते व्हिडिओ तुम्ही पाहत आहात. तेव्हा लगेच अर्जुन तिला सांगतो की हे बघ सायली, बघ ना, प्रेग्नन्सीमध्ये बाबांनी कसं असायला व बायकोची कशी काळजी घ्यावी ते सगळं काही तू सांगतो. आणि खरंच ते व्हिडिओ बघून मी इतका इम्प्रेस झालो. आणि बायको, आपण एक काम करूयात, आपण दोघांनी मिळून मात्र हा व्हिडिओ बघूयात. तेव्हा सायली म्हणते की नाही, काही नको, तुम्ही बघा, मी माझ्या बाळाच्या बाबतीत कसं वागायचं हे मला इंटरनेटवरील कुठल्याही माणसाकून नाही ऐकायचं. माझं मन मला जसं सांगत तसंच मी वागेल आणि त्यावरच विश्वास ठेवेल. त्यावरती आता अर्जुन तिला म्हणतो की झोप तू, कारण तुला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, बारशाची तयारी करायची आहे. परंतु हे सर्व मात्र मी बघूनच ठरवणार आहे, कारण मी ठरवलेलं आहे की मला बेस्ट बाबा व्हायचा आहे आणि शेवटी मी तो बाबा होऊनच दाखवणार. त्यावरती सायली म्हणते की ऐका ना, कारण तुम्ही सुद्धा आज लवकरच झोपा, कसं आहे की उद्या सगळ्यांना काम थोडं पडणारच आहे. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी फक्त 10 मिनिटात झोपतो, गुड नाईट करतो. तेव्हा सायली म्हणते की तुम्ही जर असं जागरण करत बसला तर मला कशी झोप लागेल बरं. अर्जुन म्हणतो की काही नाही, मी फक्त 10 मिनिटात झोपतो. तेव्हा आता सायली झोपते, परंतु आता अर्जुनने व्हिडिओचा आवाज वाढवलेला असतो आणि तो आता त्यामध्येच मग्न असतो. परंतु सायलीची झोप मात्र उडते आवाजाने, तिला काही झोप लागत नसते. तेव्हा सायली म्हणते की कसं आहे की एखादी गोष्ट जर आपल्याला बघायची नसेल तर आपण डोळे बंद करू शकतो, आणि जर ती गोष्ट ऐकायची नसेल तर कान बंद करून घेण्याची अजून काहीतरी सोय आपल्याकडे नाहीच. तुमच्या मोबाईलमधून जे आवाज येतात तर ते ऐकण्याची जबरदस्ती माझ्यावर करू नका. आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की सॉरी, मी विसरलोच होतो. आणि तो हेडफोन घेतो आणि म्हणतो की बायको बघ हेडफोन. तेव्हा तो कानामध्ये हेड ऑन घालतो. सायली परत झोपते आणि परत मात्र ती आता म्हणते की परंतु अर्जुनच्या कानामध्ये हेडफोन असतात. तेव्हा ती मांडीवर चापट मारते की तेव्हा कुठे अर्जुन कानातील हेडफोन काढतो आणि काय असं विचारतो. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, अंधार असला की डोळ्यामध्ये प्रकाश खुपतो. आता काय म्हणालात की बॅड मोबाईल मॅनर्स. मग तरीसुद्धा तुमच्या हा मोबाईलचा प्रकाश माझ्या डोळ्यामध्ये खुपतोय. ते गृहात किंवा सिनेमागृहात जसा मोबाईल चालू ठेवायचा नसतो तसा सुद्धा आपल्या अंधाया खोलीमध्ये हा मोबाईल चालू ठेवायचा नसतो. प्लीज मला झोपून द्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की ओके, रिलॅक्स, त्रास करून घ्यायचा नाही, मी लाईट बंद करतोय आणि झोप आता, शांतपणे झोप. तेव्हा तो फ्लॅशलाईट आता कमी करतो आणि परत कानामध्ये हेडफोन घालून सायलीला गुड नाईट करतो. तेव्हा सायली आता झोपते. तेव्हा सगळं काही आवाज सायलीच्या कानावर येत असतो. सायलीला मात्र त्यामुळे झोप उडते. सायली आता रागाने अर्जुनकडे पाहते. अर्जुनच लक्ष सायलीवर येते. अर्जुन म्हणतो की हे बघ, फ्लॅशलाईट सुद्धा कमी केला आणि आता आवाज सुद्धा नाही, कानामध्ये हेडफोन घालून ऐकतो, पण तरी सुद्धा बायको तू असं का बघतेस. त्यावरती सायली म्हणते की कारण तुमच्या इतकी शांतता आहे की तुमच्या कानातील हेडफोन्स मधून सुद्धा आवाज बाहेर येतोय. तुमचं नक्की काय चाललेलं आहे, तुम्ही मला झोपून देणार आहात की नाही. हे म्हणजे असं झालेलं आहे की एका वेळेस झोपायचं, एका वेळेस गजर लावायचे आणि एका बाजूला मात्र खायचं आणि एका बाजूला झोपून द्यायचं नाही. मला एकदा सांगा की तुम्ही फोन ठेवणार आहात की नाही. अर्जुन म्हणतो की हे बघ, मी आता आवाज कमी करतो. सायली आता रागाने उठते आणि म्हणते की फोन ठेवा म्हटलं तर अर्जुन घाबरतो आणि ठेवला असं करतो. सायली आता खूपच ओरडते, झोपा म्हटलं ना मी तुम्हाला. अर्जुन म्हणतो की झोपलो.
आणि तो सुद्धा झोप रागवायचं नाही, डोक शांत ठेवायचं. आणि सायली, आता पुन्हा झोपा असं जोरात ओरडते. तेव्हा कुठे आता अर्जुन अंगावर घेतो आणि झोपतो. आता झोपल्यात सोंग करतो. आता सायली झोपलेली आहे. लगेच मात्र आता तिला डोकावून बघतो की खरंच झोपली की काय. तेवढ्यात सायली पुन्हा त्याच्याकडे डोकावून बघते. तेव्हा अर्जुन खूपच घाबरतो आणि म्हणतो की अल्लाराम लावायचं होतं मला. आणि लगेच मोबाईल बाजूला फेकतो आणि लगेच झोपतोय. आता पुन्हा तो सायली झोपली की नाही डोकावून पाहतोय. तेव्हा अर्जुनला असं वाटतं की आता सायली झोपली. तो लगेच आता उठून बसतो आणि मोबाईल घेऊन आता बाहेर येतो. त्यानंतर आता सकाळ होते. चैतन्याची घरामध्ये बारशीची खूप तयारी सुरू असते. माळा वगैरे सर्व तो घेऊन आलेला असतो. सगळेजण आता तयारीला लागलेले आहेत. अर्जुन, साहिली, प्रतिमा हे सगळेजण अस्मिता बाळाला घेऊन उभी आहे. आणि तेवढ्यात प्रतिमा आत्या येतात. खुश होतात, म्हणतात की काय काय म्हणत बाळ आणि अस्मिताकून बाळाला घेते. तेव्हा अस्मिता म्हणते की अगं हे बघ आत्या, तू एकटीच आली. रविराज काका, सुमन काकी का आले नाहीत. आता प्रतिमा आत्या म्हणतात की अगं हे बघ, रविराजांना यायचं होतं पण अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी त्यांना पुण्याला जावं लागलं. आणि हे बघ ना, सुमनच्या भावाची तब्येत बरी नाही. छान ती बाळाशी गप्पा करत असते. त्यानंतर आता कल्पना सायलीकडे येते आणि विचारते की काय मदत करू बरं. त्यावर आता कल्पना म्हणते की अगं सगळं काही झालेलं आहे, तू फक्त बस आता. आणि मला माहिती आहे की तू रिकामी काही बसणार नाही. प्रतिमा परत त्यांना मदत करायला येते. आणि तेवढ्यात आता अर्जुनने जे काही सायलीचे नियम आहे तर त्या प्रत्येक गोष्टी तिच्या लक्षात येण्यासाठी आता हे मोबाईलमध्ये सगळं काही करून ठेवलेलं असतं. तेवढ्यात मोबाईलमधील आता सायलीची ती वेळ पाणी पिण्याची झालेली आहे. त्यासाठी तो अल्लार्म वाजत असतो. तेव्हा प्रतिमा म्हणते की अगं हे काय वाजतं. तर कल्पना म्हणते की अगं हे बघ, सायलीच्या आता पाणी पिण्याची वेळ झालेली आहे. आणि मोबाईल तिला सांगत आहे. तेव्हा आता चैतन्य हसतो आणि म्हणतो की ऑफिसच्या कामासाठी असे अल्लार्म लावत नसतो आणि जर लावले असते तर माझी गरजच पडली नसती. सगळेजण खूपच हसतात. अर्जुनने मस्त पाळणा आता पांढऱ्या खोलांनी आता सजवलेला आहे. आणि तेवढ्यात तो उठतोय आणि लगेच मात्र कुणाशी काही न बोलता सायलीकडे येतो आणि बायको, तुझ्या फोनमध्ये आता अल्लार्म वाजलेला आहे असं विचारतो. तुला पाणी प्यायचं आहे, तू पाणी पीत नाहीस वरती. सायली म्हणते की हे बघा, मी आता कामात आहे, मला तहान लागलेली नाही. त्यावरती आता अर्जुन तिच्या मागे मागेच असतो. सायलीच काम सुरू असतं. अर्जुन म्हणतो की अगं असं कसं होईल, तहान जरी लागलं नसली तरी सुद्धा पाणी प्यायचं असतं. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, माझी चिडचिड होईल, असं वागू नका. त्यावरती अर्जुन म्हणतो की चिडचिड का होणार, आपल्याला फक्त पाणी प्यायचं आहे आणि पाणी पिण्यासाठी फक्त 10 सेकंद लागतात. त्यावरती सायली म्हणते की हे बघा, मी काम करत आहे, माझ्या मागे मागे फिरू नका. शेवटी तो सायलीला पाणी आणि पहिलच लावतो. तेव हा लगेच अर्जुन म्हणतो की हे बघ गुड गर्ल. सायली विचारते की झालं तुमचं समाधान. अर्जुन म्हणतो की हो येस. त्यानंतर अर्जुन म्हणतो की मला एक गोष्ट सांग वर बायको, तू नेहमी असंच करणार आहे का, अल्लार्म वाजला तरी. त्यावरती सायली म्हणते की नाही, आता बघा मी फोनच सायलेंट टाकते. त्यावरती अर्जुन हसतो आणि म्हणतो की हे पग कितीही तू फोन सायलेंटवर ठेव पण तरी सुद्धा अल्लार्म वाजणार म्हणजे वाजणारच. तेवढ्यात मात्र अर्जुनने मुद्दाम आता कल्पनाशी तो गोड बोलत असतो की मम्मा तू हे काय करतेस. आणि तेवढ्यात आता त्याने तिथे फोन घेतलेला असतो बहुतेक कल्पनाचा आणि तो फोनमध्ये आता अलार्म लावतो. तर तो मम्माला म्हणतो की हे काय करतेस. आणि प्रतिमा, त्या तुझ्या निष्गंधाच्या फुलाचा मात्र रामबन उपाय ठरला बर का. आणि तिच्याशी गप्पा करत असतो. आणि तेवढ्यात त्यांच्याशी बोलता बोलता मात्र तो आता त्या मोबाईलमध्ये अलार्म सेट करतो आणि त्यानंतर अस्मिताच्या जवळ येतो.
बाळाशी गप्पा करत करत असं करता करता आता अस्मिता म्हणते की बघ मामा काय करतो, तेव्हा लगेच अस्मिताचा मोबाईल उचलतो आणि म्हणतो की बघ मी फोटो काढतो. अस्मिताच्या मोबाईल मध्ये सुद्धा त्याने अलार्म सेट केलेला आहे. तेवढ्यात मात्र तो अश्विन जवळ येतो. अश्विन माळा लावत असतो आणि मुद्दाम म्हणतो की अश्विन, अरे इथे जरा जास्त गॅप दिसतो. अश्विन म्हणतो की हो का, आणि तेवढ्यात बोलता बोलता अश्विनचा सुद्धा मोबाईल उचलतो. अरे इथे अश्विन, आपल्याला कस छान दिसलं पाहिजेल. आणि तेवढ्यात अश्विनच्या मोबाईल मध्ये सुद्धा तो अलार्म सेट करतो. त्यानंतर राहिला तो चैतन्य सुद्धा आता डेकोरेशन करत असतो आणि चैतन्याच्या जवळ येतो आणि चैतन्याला अगदी बोलता बोलता मात्र तो त्याचा सुद्धा मोबाईल उचलतो आणि त्यामध्ये सुद्धा अलार्म सेट करतो. सगळ्यांशी गोड बोलून सगळ्यांच्या नजरा चुकून आता त्याने प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अलार्म सेट केलेला आहे. आणि त्यानंतर राहिलं कोण तर आता प्रताप, आणि स्वतः आता इकडे बाजूला होतो आणि मला म्हणतो की बायको, आता स्वतःची काळजी घेण्यासाठी आता बघ अख्खं घर तुला अल्लाम देईल. त्यानंतर आता इकडे प्रियाने जे जेलमध्ये पत्र लिहिलेलं आहे तर ते कल्पनासाठी, म्हणजे सुभेदारांच्या घरामध्ये द्यायचं असतं. ती लेडीज कॉन्स्टेबल म्हणते की ताई, हे बघा माझं पत्र लिहून झालेलं आहे. कल्पना सुभेदार यांचा पत्ता सुद्धा आहे आणि ताई, हे बघा हे पत्र आजच्या सुभेदारांच्या घरामध्ये पोहोचेल असं काहीतरी बघा. तेव्हा आता लेडीज कॉन्स्टेबल, मम्मा तुला आठवतं का मी लहान होतो तेव्हा आपल्या घरी शेजारचा सुमित खेळायला यायचा. आमच्या दोघांच्या सवय इतक्या मिलर होत्या, कारण इतक्या सारख्या होत्या की लोक आम्हाला काय म्हणायचे तर ट्विन्स म्हणायचे, आठवते ना. आणि तेवढ्यात प्रत्येक आता मोबाईलवर अलार्म वाजायला सुरुवात होतो. प्रताप म्हणतो की अरे मी परत अलार्म वाजत असतो तेव्हा प्रत्येकजण आपापला मोबाईल बघतात आणि म्हणतात की परत का अलार्म वाजला असेल, आणि ते पण सगळ्यांच्या मोबाईलमध्ये एकत्र वाजतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की कारण माझी बायको स्वतःचा फोन मात्र इग्नोर करते, म्हणून मी सगळ्यांच्या फोनमध्ये रिमाइंडर सेट करून ठेवलेला आहे. आता कसे इग्नोर करेल बरं. आणि चल बायको, आपल्याला ड्रायफ्रूट खायची आहे, लवकरात लवकर चल. तेवढ्यात कल्पना खुश होते आणि म्हणते की अर्जुन, तू एकदम शक्कल भारी लढवलेली आहे. आणि सायली, आता मात्र तुला तुझी काळजी घ्यावीच लागेल. सायली तर पाहतच असते सायलीला काय उत्तर द्यावं तेच काही कळत नसतं. कल्पना मात्र विमलला म्हणते की जा लवकर लवकर डायूट घेऊन ये. अर्जुन लगेच म्हणतो की येस बायको, चल लवकर. ऐकतं नाही तेव्हा सायली खुर्चीवर बसते आणि तुमचं काय चाललं असं म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो की अगं काय, कुठे वेळ झालेली आहे, ड्रायफ्रूट्स तुला खायचे आहेत आणि लवकरात लवकर खाऊन घे. तेव्हा सायली रागाने अर्जुनकडे पाहते. अर्जुन म्हणतो की मम्मा, डॅड बघा बरं, तुमची सून बघा बरं मला कशी बघते, आणि ड्राय फ्रूट्स खाऊन घे. तर प्रताप म्हणतो की सायली, अग नवरा लाड करतो तर करून घे ना. तेव्हा आता सायली मात्र अर्जुन बघत आता ते ड्रायफ्रूट्स खात असते आणि रागानेच बघत असते. अर्जुन मात्र हसत असतो. त्यानंतर इकडे चैतन्य वकिलांकडे आलेला आहे आणि वकील साहेब म्हणतात असतात की हे बघा, आता मात्र तुमच्या बायकोकडे तुमच्या अखेरचे जर पुरावे असताल तर मात्र हे अवघड होऊन बसेल. ती मागेल ती पोटकी तुम्हाला द्यावी लागेल. तेव्हा सचिन म्हणतो की मी माझ्या बायकोला एक दमडी सुद्धा नाही देऊ शकत. त्यावरती वकील साहेब म्हणतात की हे कसं शक्य आहे. सचिन म्हणतो की हो शक्य आहे. तेव्हा त्याने जे पुरावे आणलेले आहेत आणि जे खोटो आणलेले आहेत तर ते फाईलमध्ये सगळं काही वकिलांना दाखवतो. वकील साहेब आता ते पुरावे बघून खुश होतात आणि म्हणतात की तुमच्याकडे तर भरपूर पुरावे आहे. सचिन म्हणतो की हो, या पुराव्याच्या आधार हे केस आपल्याला जिंकायचे आहे. अस्मिताला आणि तिच्या भावालास माझ्याकडून जेव्हा त्यांनी मागितला ना, त्याचा पश्चाताप व्हायला हवा. त्यामुळे वकील साहेब, मी तुम्हाला जसं सांगेल तसेच केस तुम्ही पुढे लढायचे आहे आणि ही केस स्ट्रॉंग करण्यासाठी
आता एक पेनड्राईव्ह आहे, तर तो वकिलांच्या हातात देतो आणि म्हणतो की ह्या पेनड्राईव्हमध्ये आणि सगळं काही लक्षात आलंच असेल बघा, आता तुमच्या लक्षात आलंच असेल. परंतु अर्जुन सुभेदार कधीही डेहोसचे केस घेत नसतो. त्याने त्याच्या बहिणीसाठी ही केस घेतलेली आहे. ही त्याची पहिली केस आहे डिओची. त्यामुळे आता हीच केस मात्र तो हरणार आहे. आणि चला आता आपलं ह्या प्लॅनप्रमाणे काम व्हायला व तेव्हा वकीलतात ताहे साहेब म्हणतात की हो ठीक आहे, अजिबात काळजी करू नका, सगळं काही तुम्ही माझ्यावर सोडून द्या. आणि मी मात्र त्याला असं अडकवतो, तुम्ही फक्त बघत राहा की काय होते. त्यानंतर आता सगळेजण छान तयार झालेले आहेत. अस्मिता, कल्पना हे सगळेजणी आणि मस्त मात्र बाळाला पाळण्यातून आता खारी घेत आहे आणि त्याचं नाव ठेवायचं असतं. तेवढ्यातच सायली मात्र बाळाला घेते आणि पाळण्यामध्ये ठेवते, त्याच्या कानामध्ये नाव सांगते आणि कूर असं म्हणते. कल्पना, प्रतिमा या सगळ्याजणी आता सायलीची खूपच गंमत करत आहे. पूर्णाजी, चैतन्य, अर्जुन, प्रताप, अश्विनी हे सगळेजण बघून इतके खुश होऊन हसत असतात. तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की ए सायलीला मारू नका ना. तर पूर्णाजी आता पाहते. अर्जुन तन्वीला मात्र सायली का म्हणतोय, परत म्हणतो की तन्वीला कशाला मारतात तन्वीला लागेल ना. तेवढ्यात पूर्णाजी म्हणते की अश्विन, अरे सगळे जण तुझ्या बायकोला मारतात, तू तर काहीच बोलत नाहीस. तेवढ्यात अश्विन म्हणतो की हो, नका मारू, का मारतात तिला पूर्णाई देखत. आता त्याला ला नाटक करावं लागतं. आता प्रतिमा, आत्या म्हणतात की अरे रीत असते तशी. तेवढ्यात कल्पना विचारते की तन्वी, अगं आता तरी सांग काय नाव ठेवलेलं आहेस. तेव्हा सायली म्हणते की आपली अस्मिता अगदी तिच्या नावासारखी आहे. सतमुख, कितीही दुःख असलं तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावरच्या हसू जात नसतं. आणि या बाळाच्या येण्याने मात्र आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरच हसू कायम राहणार आहे. म्हणूनच आपल्या बाळाचं नाव आहे आणि लगेच बाळाच्या नावाची जी पाटी लावलेली आहे तर तो पडदा मागे घेते आणि म्हणते की बाळाचं नाव आहे स्मिथ. तेव्हा सगळ्यांना यांना फारच ते नाव फारच आवडतं. सगळेजण खुश टाळ्या वाजवतात ना. खुशच म्हणते की खरंच तन्वी हो, फारच सुंदर नाव आहे. तेव्हा कल्पना सुद्धा म्हणते की खरंच खूपच छान नाव आहे. सगळेजण सायलीच कौतुक करीत आहेत. कल्पना म्हणते की हो अगं, मला सुद्धा सुचलं नसतं. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की चला बारस तर छान पार पाडलं. बारशानंतर 1001 नामस्मरणाचा आम्ही संकल्प सोडला होता. चला आता मी लगेच सुरू करते. आणि आता पूर्णाई उठते आणि विमलला म्हणते की चल मला खोलीपर्यंत सोड तेवढ्यात विमलताई येतात आणि हो आले आले म्हणून पूर्णाजीच्या हाताला धरतात आणि त्यांना आतमध्ये घेऊन जातात. आता अस्मिता बाळाला म्हणते की स्मित, बघ ना किती छान नाव तुला मिळालं. ती बाळाला म्हणते की आता फक्त तू, मी, मामा, मामी, आजी, आजोबा हे सगळेजण आता आपण एकत्र आहोत. बाकी आपल्याला कुणाची गरज नाही. तुझ्या बाबांची तर अजिबातच नाही. सगळेजण अस्मिताकडे पाहत असतात. तर अर्जुन म्हणतो की हे बघ अस्मिता ताई, तुझ्यातील मात्र हे चेंज बघून मला फारच आवडलं. आज मात्र ह्या बारशाच्या दिवशी मी स्मिथसाठी एक सरप्राईज आणलेला आहे सायलीने. आणि मी कसं छान गिफ्ट किंवा. आता अस्मिता म्हणते की अरे तुम्ही माझ्यासाठी इतकं सर्व काही करतात, मग मला गिफ्ट्स वगैरे काही नको. यावरती अर्जुन म्हणतो की तू गिफ्ट्सला नाही म्हणते. कोण आहे तू? अस्मिता ताई कुठे आहे तू? नक्की तिला किडनप करून कुठेतरी ठेवलेला आहे, तिला परत घेऊन ये. तो अस्मिताची गंमत करतोय. त्यावर अस्मिता म्हणते की अरे अर्जुन, खरंच मला काहीही नकोय. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघ अस्मिता, मामा मामीला मात्र बाळाचे लाड करण्यापासून थांबायचं नसतं. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की ठीक आहे अस्मिता ताई, भाव कात आता इथं खाऊन देईल. ते गिफ्ट आहे ना, ते मी बघतो, मला दाखवा. आणि तेवढ्यात बालासाठी मात्र अस्मिताने जे काही सोलर मागितलेलं असतं तर तो जो डिलिव्हरी बॉय आहे तर तो पुन्हा ते गिफ्ट घेऊन येतो. अस्मिताला फारच आनंद होतो. तेव्हा अस्मिता म्हणते की हा माणूस
इथे काय करतो ठेवा. तो माणूस म्हणतो की हे बघा मॅडम, सॉरी, काल मी जे काही बोललो, परंतु मी तुमची डिलिव्हरी परत घेऊन आलो. आणि तो निघून जातो. तेव्हा प्रताप विचारतो की अर्जुन, अरे हे सगळं काय सुरू आहे ब्र. त्यावरती अर्जुन म्हणतो की सांगतो डॅड, सगळं सांगतो. काल जेव्हा अर्जुन, सायली आणि मी घरी येत होतो आणि तेव्हा अमित तो घडलेला सगळं काही प्रकार मात्र आता तो सगळ्यांच्या समोर सांगतो. अस्मिता ताईकडे कॅश नसते आणि तिचे अकाउंटसुद्धा बंद असल्यामुळे तिने 13 हे गिफ्ट परत घेऊन जायला सांगितलेलं होतं. परंतु आम्ही तेथे दोघंही होतो आणि दोघांनी हे सर्व पाहिलं. आणि तेव्हा तो माणूस म्हटला होता की इतका मोठा बंगला आहे आणि घरातील बाईकडे पैसे नाहीत. तेव्हा अस्मिताला तिला वाईट वाटत असत आणि प्रताप आणि कल्पनाला सुद्धा. तर सायली म्हणते की अस्मिता, तू तेव्हाच आम्हाला हक्काने का सांगितलं नसेल बाळासाठी काहीतरी घ्यायचं आहे म्हणून. तर अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई, तू आणि बाळ आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात. रिक्वेस्ट येऊ खरंच असं काही वाईट वाटून घेऊ नकोस. तेवढ्यात आता प्रताप उठून उभा राहतो आणि म्हणतो की अस्मिता, अगं हे बघ, तुझा हा बाप जिवंत असेपर्यंत कोणत्याही गोष्टी असे मनात आणू नकोस. एखादी गोष्ट तुला मिळेल की नाही आजपर्यंत तू ज्या लाडात वाढलेली आहे आणि त्याच लाडात आणि कौतुकात मात्र स्मितसुद्धा वाढेल बाळा. हे बघ, हे घर तुमचे आहे आणि ते कधीही तू विसरू नकोस. तेव्हा आता अस्मिता म्हणते की नाही डॅड. तर सायली समजावते की अस्मिता, हे बघ, अगं दुर्दैवाने कित्येक आई बाबा असे असतात, त्यांना असं वाटतं की आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं, त्यांची जबाबदारी संपली. मग तिच्या नव्याकडून सासरकडून कितीही छळ जरी होत असला, तिने मात्र तिच्या घरी येऊन तिच्या आईवडिलांकडे तक्रार केलीसुद्धा. आईवडील एवढेच म्हणतात की अगं संसार आहे, भांड्याला भांड लागायचंच. अगं तुला असे आईवडील मिळालेले आहेत की ज्या संसारात तुला मान नाही, तेथून तू ताठ मानेने बाहेर पड. अगं मग असे खंबीर आईवडील तुझ्या पाठीशी असताना तू डोळ्यातून का पाणी काढतेस. किंवा अस्मिता म्हणते की माझ्यासारखे आई बाबा आणि माझ्यासारखं माहेर सगळ्या मुलींना मिळव. सचिनसारख्या राक्षसामुळे एकाही अशा मुलींच्या बळी जाणार नाही. मिताच्या डोळ्यात पाणी. आता कल्पनाचा फोन वाजत असतो. तर पूर्णाई आवाज देते की कल्पना, तुझा फोन वाजतोय. आणि तेवढ्यात मात्र आता पूर्णाईने फोन उचललेला आहे. तर प्रिया तिकडून म्हणते की मी प्रिया बोलते, तुझी तन्वी. आणि हे परणाई, अग मी गरोदर आहे असं म्हणल्यानंतर आता पूर्णाईला चक्कर येते. पूर्णाई तशीच खाली पडते. सगळ्यांना मात्र एक वेगळा धक्का बसलेला असतो आणि प्रतापच्या हातातील मोबाईल खाली पडतो जोरात. प्रताप पूर्ण असा ओरडतो. तेव्हा सायली सुद्धा बाहेर येते आणि सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो की नक्की नाईला काय झालं असेल, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.